नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्याने ओबीसींचे आरक्षण धोक्यात येत असल्याने सरकारच्या या निर्णयाला ओबीसी समाज विरोध करत आहे. तसेच ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिल्याने छगन भुजबळ नाराज असल्याचे म्हटलं जात आहे. ओबीसींच्या हक्कांसाठी छगन भुजबळ आता मैदानात उतरले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ओबीसींच्या हक्कांना धक्का लागू देणार नाही अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली आहे. सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले होते की सरकारने काढलेल्या या जीआरनंतर कुठेतरी ओबीसींचे आरक्षण धोक्यात आल्याने आता भुजबळांनी या जीआरच्या विरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टपणे बघायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत म्हटलं आहे की 17 सप्टेंबरच्या आत गॅझेटनुसार मराठवाड्यामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या. मंगळवारी किंवा बुधवारी कॅबिनेट घेऊन सरकारने कुठलाही बदल न करता गावागावातील समितीला कामाला लावण्यात यावं. तसेच 17 सप्टेंबरच्या आत निर्णय घेण्यात यावा, नाहीतर मला मोठा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनीही ओबीसीच्या समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी उद्या एक महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. 4 सप्टेंबरला नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावरती बैठक आयोजित केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता मुंबईमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी भाजपच्या पितृपक्षात उपराष्ट्रपती निवडणूक घेण्याच्या निर्णयावरून प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते भाजप नेहमीच मुहूर्त पाहून निवडणुका घेतो, मात्र यावेळी पितृपक्षात निवडणूक घेण्याचा निर्णय यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला आव्हान देतोय. राऊत यांनी या निर्णयाला भाजपचा सेक्युलर झाल्याचे लक्षण म्हणून पाहिले आहे. त्यांनी भाजपच्या निर्णयाचे कौतुक केले आहे किंवा त्यांच्यावर टीका केली आहे हे स्पष्ट नाही. तसेच त्यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवाराचे समर्थन केले आहे. आधीच्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या गायब होण्याच्या प्रकरणाचा उल्लेख करत राऊत यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपतींना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. 2 ऑक्टोबर रोजी दसरा असून दरवर्षी दसऱ्याला शिवसेनेचा शिवाजी पार्कला मेळावा पार पडतो. ठाकरेंच्या शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्कसाठी अर्ज करण्यात आला असून अजूनही त्यांना परवानगी देण्यात आली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. जानेवारी महिन्यात अर्ज केल्यानंतर ठाकरेंच्या पक्षाकडून जवळपास 3 वेळा परवानगीबाबत स्मरणपत्र देखील पालिकेला देण्यात आलं आहे. मात्र यावर पालिकेकडून काहीच उत्तर आलं नसल्याची माहिती मिळत आहे. कांदिवलीतील लाजलीपाडा येथे यादव आणि चव्हाण कुटुंबियांमध्ये जागेच्या ताब्यासंदर्भातील वाद होऊन मारामारीत एक 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या हाणामारीमध्ये बॅट, हॉकी स्टिक, लाकडी काठ्या, विटा आणि दगडांचा वापर करण्यात आला. या हिंसाचारात 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. परभणीत झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. जिंतूर तालुक्यात सोयाबीन आणि कापसाची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. एक आठवडा उलटून गेला असला तरीही शेतात पाणी साचून आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागणार नाही अशी भीती निर्माण झाली आहे. प्रशासन पंचनामे करत असल्याचा दावा करत असले तरी शेतकरी हवालदिल झाले आहेत. या वर्षीच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळेही शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. शेतकरी शासनाकडून तात्काळ मदतीची मागणी करत आहेत. राज्यभरात मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणुका पार पडल्या. मात्र काही ठिकाणी गणपती विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना देखील घडल्या आहेत. नाशिकमध्ये गणेश विसर्जनावेळी 3घांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर धुळ्यात गणपती विसर्जन करून परतणाऱ्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मीरा भाईंदरमध्ये देखील विसर्जन मिरवणुकीवेळी मोठी दुर्घटना घडली. विजेच्या तारांचा स्पर्श होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य एक तरुण थोडक्यात बचावला. नांदेड, मुंबईमध्ये देखील अशाच काही घटना घडल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात गणेश विसर्जनावेळी वेगवेगळ्या घटनेत 3घांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
शनी शिंगणापूर येथील देवस्थान विश्वस्त मंडळाने धार्मिक विधींमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ऑनलाईन पूजा ॲप घोटाळा प्रकरणी अहिल्यानगर सायबर पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याने हे देवस्थान गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे। या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपानंतर देवस्थानने शनिदेवाचा अभिषेक करण्यासाठी मानधन तत्वावर 5 पुरोहितांची नेमणूक केली आहे। भाविकांना देवस्थानकडे 100 रुपयांची अभिषेक पावती करून पुरोहितांकडून अभिषेक करता येणार आहे। भारतानं दक्षिण कोरियाला 4-1 पराभूत करत हॉकी आशिया कप जिंकला आहे। भारतानं हॉकीमधील आशिया कप 4 वेळा जिंकला आहे। भारतासाठी सुखजीत सिंग, अमित रोहिदासनं 1-1 गोल केला तर दिलप्रीत सिंग यानं 2 गोल केले। भारताने या विजयासह 2013च्या आशिया कपच्या फायनलमधील पराभवाचा बदला घेतला। त्यावेळी दक्षिण कोरियानं भारताला 4-3 असं पराभूत केलं होतं।